तो जवळजवळ आजपर्यंत माझा त्याच्याशी संबंध आहे आणि नाविन्य हा चपराकचा सगळ्यात मोठा पहिला विशेष आहे. एक तर नावच असं काय वेगळं आहे की त्यामुळेच लोकांना आश्चर्य वाटतं. चपराक हे नाव कसं या आताच्या दिवाळी अंकात त्याचा जास्त खुलासा झालेला आहे मुखपृष्ठावरच असा. एक तर ग्रामीण भागामध्ये असंख्य लिहिणारे असतात पण त्यांना वादी असं कुणीच नसतो. आत्मीयतेने विशेषतः शहरी मंडळी जी असतात की काहीशा तुच्छतेनेच त्यांच्याशी वागत असतात आणि अशा उपेक्षित शाहीर आपल्या उपेक्षित लेखकांना कुठेतरी व्यासपीठ हवं होतं. ते आमच्या घनश्यामनी ते उपलब्ध करून दिलं. नुसतं नाही तर त्यांचा आत्मविश्वास वाढवून प्रत्येकाला हक्काचं व्यासपीठ द्यायचं ना त्याच्यातला आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्याला वाटलं आपलेपण वाटलं पाहिजे आणि त्या आपलेपणात एक आनंद जो असतो तो भोगायलाही त्याला मिळाला. चपराकनी आपलं स्वतःचं एक क्षेत्र निर्माण केलं, ते विस्तारलं, त्याला आणखी प्रकाशनाची जोड दिली. या प्रकाशनाची जोड दिल्यामुळे नुसतं वृत्तपत्र किंवा मासिक चालवणं यापेक्षा सर्वांना एकत्रित घेऊन एक साहित्यविषयक नवा प्रयोग मराठी माणसापुढे आणण्याचं अफाट धाडस केलेलं आहे या माणसाने. आणि म्हणून चपराक म्हटल्यानंतर जरा चमकून पाहावं लागतं लोकांना, कारण चपराकचा मराठीतला अर्थ फार वेगळा आहे. तर त्याच्यापेक्षा हा अर्थ अधिक चांगला आहे आणि साहित्याची निवड चांगली असते, संपादन चांगलं असतं. विशेषतः आलेला लेख हा नुसता छापून काढलेला नसतो. त्याची काही वैशिष्ट्य जी काय असतील, त्याची काही मूल्य असतील, त्यांना उठाव देणं, चित्राच्या रूपाने ते प्रात्यक्षिक घडवणं, या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे चाललेल्या आहेत. आणि कोणता विषय द्यावा लोकांच्या पुढे आज जगण्याचाच विषय महत्त्वाचा आहे. त्या जगण्याच्या विषयाला फारसं कोणी मासिकांनी कुठे वाव दिलेला नव्हता. घनश्यामने तो विचार केलेला आहे. घनश्यामच्या अग्रलेख जे असतात त्या अग्रलेखातून फक्त व्यथाच बाहेर येत असते. नुसती व्यथा नाही, ते लोककथा असते. त्या लोककथेला व्यथेचं रूप देऊन त्याच्यातून साहित्याचा प्रभाव उद्या कसा चालला पाहिजे, कुठे गेला पाहिजे, त्याच्यातून काय निर्माण झालं पाहिजे याचा एक आलेखच त्यांनी दिलेला असतो. म्हणून चपराक वाचताना जो आनंद होतो तो आपण एका मराठी संस्कृतीचं दर्शन घडतं. त्यानंतर त्याबरोबर जी काही प्रतिभा आहे साहित्यिकांची त्या प्रतिभेला गोंजारलं जातं, त्या प्रतिभेला एक वेगळं सामर्थ्य दिलं जातं, हक्काचं दिलं जातं. आणि त्यामुळे जो साहित्यिकांच्यात विश्वास निर्माण झाला आहे त्याचं श्रेय चपराकला जास्त आहे. मस्त मस्त. घनश्याम पाटील जेव्हा आमच्याकडे आले पहिला अंक काढायच्या वेळेला की मॅडम आणि सर तुमचं लेखन आमच्याकडे पाहिजे, त्यावेळेस जरा चपराक नाव ऐकल्यावर मी सुद्धा जरा असं आश्चर्यचकित, नाव जरा वेगळंच आहे असं जरा वाटलं मला. पण जेव्हा जसजसे त्यांचे अंक निघाले, आज 19 वर्ष अंक चालवत आहेत ते आणि धडाडीने चालवत आहेत. त्यांच्या अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणं. त्यांनी कधी असं कोणाला मिंदेगिरीनी नमतं घेऊन असं कधी नाही, धडाडी प्रत्येक ठिकाणी त्यांनी धडाडी दाखवलेली आहे. त्यामुळे त्यांचं मला ते फार कौतुकाचं एक वाटतं. आणि नवोदित जे लेखक आहेत, मुलं आहेत, त्यांना खरंच कुठे व्यासपीठ नाही आहे, कोणीच त्यांचं छापत नाही, ते चपराक छापत आहे. नवोदितांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांच्यामध्ये एक आनंद निर्माण, कारण नवनिर्मिती झाली की आपोआपच आनंद निर्माण होतो आणि मग तो आनंद त्याच्यातून त्यांनी प्रकाशन व्यवस्था सुरू केली. त्यांचीच पुस्तकं, नवोदितांची पुस्तकं जेव्हा छापलं जातं त्यावेळेला त्या लोकांच्या चेहऱ्यावर, त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना पाहताना खूप आनंद होत असेल आणि त्या मुलांच्या किंवा त्या नवोदित लेखकांना सुद्धा त्याचा एक वेगळा आनंद मिळत जातो, कारण ती नवनिर्मिती असते. त्या निर्मितीतून अनेक निर्मितीची उत्पत्ती होत असते. म्हणून मला चपराक विषयी नेहमी आनंद होतो आणि अभिमान वाटतो.